महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन। राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, तर चैत्यभूमीवर अनुयायींची मोठी उपस्थिती। शिवसेना आणि भाजपमध्ये रंगलेल्या शीतयुद्धानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच मंचावर येण्याची शक्यता। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एका कार्यक्रमामध्ये दोघंही एकत्र येणार असल्याची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधीच्या सर्व याचिकांवर मुंबई हायकोर्टातच होणार सुनावणी। तिन्ही खंडपीठातल्या याचिकांवर मुंबईत 9 डिसेंबरला सुनावणी। खंडपीठांच्या सुनावणीची माहिती दिली नाही म्हणून हायकोर्ट आयोग आणि सरकारवर नाराज। सरकारनं कठोर भूमिका घेताच इंडिगोनं मागितली माफी, पण आजही प्रवाशांचे बेहाल होणार। डीजीसीएनं चौकशीसाठी स्थापन केली समिती। इंडिगोनं मुद्दाम संकट निर्माण केल्याचा होतोय आरोप। इंडिगोमुळे ओढवलेल्या संकटात रेल्वेची धाव। आजपासून 18 डब्यांच्या 30 विशेष रेल्वे गाड्या चालवणार। काल शुक्रवारी जोडले 37 गाड्यांना 116 जादा डबे। आज पुणे, बंगळुरू आणि मुंबई दिल्ली दरम्यान स्पेशल ट्रेन। गुजरातच्या जामनगरमध्ये आम आदमी पार्टीच्या जाहीर सभेमध्ये आमदार गोपाळ इटालिया यांच्यावर फेकला बूट फेकणाऱ्याला आपच्या कार्यकर्त्यांनी काढले बदडून। देशभरात 2024 मध्ये 1,77,000 लोकांचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू। रस्ते आणि परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती। रोज सरासरी 485 भारतीयांनी गमावला रस्ते अपघातात जीव। नागपुरात बालाजी कल्याणीची हत्या मैत्रीण रती देशमुखनंच केल्याचं उघड। बालाजीनं हल्ला करून आत्महत्या केल्याचा रचला होता रतीनं बनाव। रतीवर गुन्हा दाखल, पण रुग्णालयात असल्यानं अजून अटक नाही। 2 दिवसांचा भारत दौरा आटोपून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन रशियाला रवाना। पुतीन यांच्या दौऱ्यामुळे भारताला नवी ऊर्जा मिळेल। मोदींचे ट्विट। पुतीन यांच्या दौऱ्यावर अमेरिकेच्या प्रतिक्रियेची उत्कंठा। विशाखापट्टणमच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरोधात भारताचा आज 3रा आणि निर्णायक सामना। मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार। रोहित आणि विराट कोहलीकडे चाहत्यांच्या नजरा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।